नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत नागराज मंजुळे. फॅन्ड्री या सिनेमामुळे देशाविदेशामध्ये गाजलेले मराठीतले एक महत्त्वाचे दिग्दर्शक. त्यांचा सैराट हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. मी त्यांच्याशी त्यांच्या सिनेमांबद्दल तर बोलणारच आहे, पण त्यांचं आयुष्य एवढं विलक्षण आहे की त्याचाच मोह पडलेला आहे. मी त्यांना विचारणार आहे त्यांच्या आयुष्याची सगळी कहाणी. नागराज, स्वागत तुझं ग्रेट भेटमध्ये. मी तुला तुमचं वगैरे, तू मोठा दिग्दर्शक आहे, मला माहिती आहे. तू खूप मोठा दिग्दर्शक आहे आणि ज्या सिनेमांचा प्रभाव इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ गेली 35 वर्ष मी सिनेमे बघतोय, पण ज्या सिनेमांचा प्रभाव आमच्या मनावर पडला आहे, ज्यांची दृश्य म्हणजे माझ्या तरुण वयामध्ये श्याम बेनेगलांच्या, सत्यजित रेंच्या सिनेमाचा प्रभाव आमच्यावर पडला आणि आता अलीकडच्या काळात खूप क्वचितच सिनेमाचा प्रभाव पडतो, इतकं मन निबर झालेलं आहे. पण फॅन्ड्रीतली दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर नाचतात. त्यामुळे तू मोठा आहेस, पण मी एक वयाचा फायदा घेऊन तुला अरे तुरे करणार आहे. मला असं वाटतं तुला चालेल म्हणून. मला अगदीच म्हणजे आनंद वाटतो. उलट मी दचकलो तुम्ही म्हटल्यामुळे. मला तू म्हटल्यावरच मी कम्फर्टेबल आता झालोय. असं नाही नागराज, मला सुरुवात करायची सैराटपासून. आणि बर्लिनचा जो फिल्म फेस्टिवल आहे तिथे सैराटचा प्रीमियर होतो आहे आणि ही खूप मानाची गोष्ट मानली जाते. एका मराठी सिनेमाचा प्रीमियर बर्लिनमध्ये होतो आहे, हे क्वचितच घडतं. काय भावना आहेत तुझ्या मनामध्ये? खूप आनंद वाटतोय, कारण की फॅन्ड्रीच्या नंतर दुसरी फिल्म करतोय आणि फॅन्ड्रीच्या अगोदरच ही गोष्ट लिहिली होती, पण त्यावेळेस मला ती बरेच कारणांनी ती करू वाटली नाही. वाटलं की हिच्यावरती अजून काम करायला हवं. आणि सैराट ज्या पद्धतीची झाली आत्ता, आणि त्याच्यात गाणी आहेत, त्याची अभिव्यक्तीची पद्धत किंवा एक ज्याला नॅरेशनची स्टाईल खूप वेगळी आहे. आणि मला हा खरं आश्चर्याचा धक्का होता की फिल्म बर्लिनमध्ये सिलेक्ट झाली आणि ती कॉम्पिटिशनमध्ये आहे. बर्लिन एवढा मानाचा फेस्टिवल आहे, त्याच्यात तिचं वर्ल्ड प्रीमियर होतो आहे 17 फेब्रुवारीला. तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि मी स्वतः चाललो आहे. तर काही गोष्टी आयुष्यात खूप पहिल्या गोष्टी केल्यात मी. अशा अनेक गोष्टी मी पहिल्यांदा करतो. तुझ्या पिस्तुल्याला, म्हणजे तुझी जी शॉर्ट फिल्म होती पिस्तुल्या पहिली, तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं. ही एक महत्त्वाची गोष्ट. म्हणजे तुझ्या आयुष्यात या गोष्टी आपोआपच घडतायत असं दिसतं. आपोआपच घडतायत. मी कधीही पुणे मुंबई फार तर माझ्यासाठी म्हणजे खूप दूरचं गोष्ट होती. मुंबईत जेव्हा आलो मी खूप घाबरून गेलो होतो. मला वाटतं 1999-98ला मुंबईत आलो. तर मला वाटलं की खूप जग पादांकरात केल्यासारखं वाटलं की मुंबईचा प्रवास खंडाळा घाट असं करत ट्रेननं आलो होतं. आणि या काही दिवसात मी खूपच फिरलो फॅन्ड्रीच्या निमित्तानं आणि आता बर्लिनला चाललो आहे. तर आपलं काम आपल्याला खूप ठिकाणी घेऊन जातं आहे आणि अनुभव देतं आहे, तर ह्याची खूप मजा येते. आणि सैराट आता बर्लिनमध्ये लोकांना कशी वाटेल याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, कारण की त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते खूप उत्सुक असल्याचं मला त्यांनी कळवलेलं आहे. तर मला खूप मजा येते आत्ता. तुला खूप मजा येते, पण मला असं दिसतंय की फॅन्ड्री असो किंवा सैराट असो, तू आत्ता म्हणालास की सैराट हे तू आधी लिहिलेलं आहे. हो. फॅन्ड्री किंवा सैराट तपशील वेगवेगळे असतील, हो, पण ही दोन्ही तुझ्या आयुष्याची प्रतिबिंब आहेत. हो. आणि तुझ्या आयुष्याची विषयी वाचताना मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मलाच थक्क व्हायला झालं. कुठून कुठे आलायस तू? मला तिथूनच सुरुवात करायची. कुठून सुरुवात केली होतीस तू? खरं तर खूप गमतीच आहे. म्हणजे आता सुरुवात म्हणजे मी केली म्हणजे आपण म्हणतो ना जन्म झाला, आणि माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांनी माझा जन्म करमाळ्याचा, मला करमाळ्यात जन्म झाला आणि माझे वडील त्या काळातही मजुरी काम करायचे, दगड फोडायचे आणि खाणीत किंवा रस्त्याची कामं, ज्याला खडी फोडणं म्हणतो, असे कामं करायचे. आणि त्या काळात माझा जन्म झाला. माझ्या मोठ्या चुलत्यांना मूल नव्हतं आणि माझे वडील खूप वेगळा माणूस होता. माझे पोपटराव मंजुळे, माझी नावं पण दोन आहेत. मी फिल्मला पोपटराव मंजुळे लावतो आणि कवितेला नागराज बाबूराव मंजुळे लावतो. तर तिची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की माझे जे जन्मदाते वडील आहेत त्यांचं नाव पोपटराव, आणि त्यांनी ठरवून ठेवलं होतं की मला जर पहिला मुलगा झाला तर मी माझ्या मोठ्या भावाला दत्तक देणार, हे त्यांनी एकट्याने ठरवलेलं. आणि जेव्हा मी जन्मलो आणि 2-3 महिन्याचा होतो, तुळजापूरला गेले होते, तर त्यांनी अचानक आईच्या ओटीतून उचलून माझ्या चुलतीच्या अचानक माहीत नाही ओटीत टाकून दिलं. आणि ओटीत टाकणे हाच प्रकार दत्तक देण्याचा आहे. तर ते टाकल्या आईला कळालं की काहीतरी गंभीर गोष्ट तिला न विचारताच केलेली आहे. आणि तेव्हापासून माझी आई खूप म्हणजे रडत होती. आता हे मी सगळ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. आणि तेव्हापासून खरंच सुरुवात आता म्हणाल तर इथून सुरुवात मला जे IQ आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या चुलत्यांकडे राहिलो आणि मला खूप काळानंतर जसा मोठा होत गेलो तर परत हे काही गोष्टी कळत नाहीत. मला जरा समजायला लागल्यानंतर कळालं की माझे आई वडील जन्मदाते हे आहेत, हे माझे चुलते आहेत. आणि मला सांग, हे जेव्हा तुला कळलं की जिथे मी राहतोय तिथे मी दत्तक गेलेलो आहे, माझे हे आई वडील नाही आहेत, माझे आई वडील करमाळ्याला आहे, काय तुझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली? माझे चुलते करमाळ्यात राहायचे आणि माझे आई वडील त्यावेळेस जामखेडला राहत होते. आणि त्याच्यानंतर मग ते जेऊरला आले, आता जिथं आम्ही राहतो. तर ज्यावेळेस मला कळालं
तर उगीच पोरकं वाटायला लागलं होतं की कळे ना की म्हणजे नेमकं आपलं कोण आहे. आणि मग अशा अनेक घटना आठवायच्या. मग मी त्याचा संबंध असं लावायचो की यांचं प्रेम नाही माझ्यावरती. मला वाटायचं की आईबापाचंही माझ्यावर प्रेम नाही, कारण की त्यांनी मला यांना दिलं. आणि चुलती आधी मारायचे वगैरे सगळं आईबाप जसं करतात तसं ते करत होते. पण त्याच्यानंतर माझे संदर्भ अचानक बदलले की मला खूपच एकटं वाटायचं, एकाकी वाटायचं. आणि मला अजून काही गोष्टी आठवतात की मी असं काही रागावले हे केलं तर टॉयल वगैरे घेऊन जायचो आणि मी किल्ला वेस म्हणून माझा एरिया आहे तिथे जाऊन कुठेतरी झोपायचो. किंवा मी आता सैराटमध्ये त्या टीजरमध्ये जी विहीर शूट केली आहे किंवा असे मंदिर आहेत तर तिथं जाऊन ते मला एकट्यालाच खूप स्वतःसाठी रडत बसल्यावर करायचो. ते जरा कदाचित अतिशक्त असेल पण ते हळूहळू कळायला लागलं. आणि परत मी नेहमी म्हणतो की त्या गोष्टीनं म्हणतात ना की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, तसा दोन्ही घरचा मी होतो पाहुणा. आणि मी एकदम मोकाट होतो, सैराट होतो की मला कोणाचा धाक नव्हता, नीट काही बंधनं नव्हती. आणि खूप दिवसांनी मी त्यांना झालो असल्या कारणानं त्यांनी माझा जरा अति लाड ज्याला म्हणू आपण तसा केलेला होता. त्यामुळे हे पोरकेपण, आपलं मुक्तपण, त्याच काळात मी एकदम बहकणं, माझं सगळं व्यसनाधीन असणं किंवा एकदमच मोकाट असणं, हे सगळं इतकं संमिश्र आहे की ते मला खूपच असं बसून काहीतरी केसांचा गुंता सोडावं तसं सोडावं लागेल, पण ते कळत नाही. पण अशा बऱ्याच अनेक गोष्टी म्हणजे आत्ता जाणवतात की माझी आई यायची तर मला खरं तर मी आत्ता आई नावाचं प्रकरण माझ्यासाठी वेगळंच आहे. म्हणजे माझी आई माझ्यासाठी चुलती आहे आणि चुलतीच आहे की जी आई होऊ शकली नाही. तर तशी आई, मी दुसऱ्यांचं रिलेशन बघतो ना आई मुलाचं, तर ते कधी कधी मी म्हणतो की अरे हे मी नाही मला नाही असं हे करता आलं. मग आता हळूहळू माझी आई, आता मी त्याच्यानंतर मी दत्तक वडिलांकडून परत माझ्या इकडं आलो आणि तिच्याजवळ राहतो आता इतक्या दिवसांपासून. तर तरी आमच्या दोघात काहीतरी एक वेगळं म्हणजे काय म्हणजे तणाव म्हणता येणार नाही, पण असं काहीतरी दुरावा आणि प्रेम पण आहे एक. म्हणजे मावशीनं करा, माझी आई माझ्यासाठी मावशी, चुलती आणि आई अशी एकत्र काहीतरी असल्यासारखी आहे. त्यामुळे एक गंमत आहे सगळं जे घडतो ना आपण. आणि मला वाटतं माझ्या व्यक्तिमत्वात ह्या सगळ्या जडणघडणीत याचाही काही प्रभाव असावा की हे दुरावलेपण. तू जे म्हणतोयस की माझ्या मनामध्ये पोरकेपणाची भावना होती पहिल्यापासून, म्हणजे मला दत्तक दिलं, वडिलांविषयी ही भावना होती, आईविषयी तू आत्ता भावना सांगितलीस. हे पोरकेपण जे आहे, म्हणजे तू म्हणालास की मी मोकाट सुटलो होतो, मी सैराट झालो, हे सैराट होण्याला हे पोरकेपण कारणीभूत आहे? हे कन्फर्म आहे. आता हे मानसिक पातळीवर, भावनिक पातळीवर हे किती आत आहे, रुजलं आहे, ते आता म्हणजे इतकं मी स्पष्टपणे त्याचा विचार केलेला नाही. पण तुम्ही जर बघितलं की ज्याला आपण म्हणतो ना की मला तिकडं ठेवलं तर मी खूप मोकाट, शाळा घरचे कोणी शिकलेले नाहीत, दोन्ही घरचे कोणालाच लिहिता वाचता येत नाही, शाळेत जातो हीच मोठी गोष्ट. शाळेत जाऊन काय करायचं असतं किंवा शाळा शिकून काय करायचं असतं याचं कोणाला काही माहीत नाही. मग शाळेत जाणं हा एक त्यांच्यासाठी एक भारी, मुलगा शाळेत जातोय आणि माझ्यासाठी शाळा करता ते कधीच जमलं नाही. कधी संस्कार नव्हते की अभ्यास करावा, शिकावं. तर मला चांगलं आठवतं मी 10वीपर्यंत मला वजाबाकी येत नव्हती, मोठी बेरीज 10वीपर्यंत येत नव्हती. वजाबाकी जेव्हा मोठी संख्या खाली यायची मला 10वीपर्यंत ते करता येत नव्हतं. गुणाकार तर अजिबात येत नव्हता, भागाकार येत नव्हता. आणि त्यात साईन कॉस्ट आणि जे काय होतं बीजगणित ते तर आयुष्यात कळत नव्हतं. मी 10वीपर्यंत कधी कवितेचा अभ्यास करून पास झालो नाही. फक्त धडा वाचायचो मराठीचा, हिंदीचा, आणि तेच हे करायचो. इंग्लिश कसा पास झालो माहिती आठवत नाही मला 10वीपर्यंत. आणि गणित कळलं नाही, पण बाकीच्या गोष्टी खूप केल्या आयुष्यात की त्यात खूप एक्सपर्ट होतो, पण त्याची कधी परीक्षा घेतली म्हणजे उदाहरणार्थ मी कॅरममध्ये इतका एक्सपर्ट होतो की मी करमाळा चॅम्पियन झालो. आणि म्हणजे मोठमोठ्या, मी त्या काळात 5वीत असताना 4थीत असताना मोठ्या वयांच्या म्हणजे 25-30 म्हणजे गुरुजी होते, जनाब गुरुजी म्हणून, एक राजू माने म्हणून एक तिथला प्लेअर होता. अशी मोठमोठी जी माझी मित्रमंडळी आणि ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्यात बसून त्यांच्या इतका चांगला गेम करायचो. किंवा मी चित्र खूप चांगली काढायचो. मी रांगोळ्या काढायचा मला छंद, पहिल्यापासून रांगोळ्या काढायचा छंद होता मला. इतक्या गोष्टींचा छंद होता, मी इतक्या गोष्टीत मन रमवलंय. आणि तर त्या गोष्टीची कधी परीक्षाच व्हायची नाही. याला शाळेत काही किंमतच नाही, म्हणजे परीक्षाच घेत नाहीत कोणी. आणि ज्याच्यात तुम्ही एक्सपर्ट आहात त्याची परीक्षाच घेत नाही, त्या परीक्षेत तुम्हाला मार्क्सच मिळत नाहीत, तर तुमचं मूल्यमापन होतच नाही. आणि ज्यात तुम्ही काहीच नाही त्याचं तुमचं मूल्यमापन होत जातं. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला मग न्यूनगंड यायला लागतो. पण ते अधिक न्यूनगंड वाढतो, मग शाळा नकोच वाटायची. मग करता मी अनेक, जसे ही वाह्यातपणा केला, सिनेमा बघायचा खूप नाद होता. सिनेमा बघता अनेक प्रकारचे पिक्चर बघितले. ब्ल्यू फिल्मचा शोध लागला एकदा अचानक, तर ब्ल्यू फिल्म बघायला सुरुवात केलं. व्यसनांचा खूप, मला भांगाची गोळी मी मला वाटतं 4थीत खाल्ली होती पहिल्यांदा. आणि भांग खाल्ला, दारू प्यायला सुरुवात केली कोरी, हातभट्टी पिलो, परत बिड्या, सिगरेटी आणि थोडकी आम्ही गोळा करायचो करमाळ्यात सगळ्या पण हे करताना मनात काय होतं? काय नाही, खरं तर सगळं एक्सपेरिमेंट असायचं, कुतूहल असायचं, हे करून बघायचं. आणि
म्हणजे ज्याला काय म्हणू मन इतकं अस्वस्थ असायचं की कुठं थांबायचंच नाही. मला आठवतं आहे की मी घरात माझा बाहेर सकाळी जर पडलो मी तर खूपदा मी रात्री 12-1लाच घरात गेलेलो आहे आणि त्या वयात. नाही, घरात जाऊ नये असं वाटायचं, हे घर आपलं नाहीये, इथे जाऊ नये असं नाही वाटायचं. खरं तर असं स्पष्टपणे नाही कळायचं, पण बाहेरच सतत मन म्हणजे की कुठं खेळताय तुम्ही दंगली म्हणजे स्वतः आम्ही दंगलीची अनुकरण करायचो. आमच्या करमाळ्यात एक दंगल झाली ती हिंदू मुस्लिम, तर हा खेळ झाला माझ्यासाठी. मी त्या काळात शिवसेनेत होतो, शाखेत जायचो आणि इतकं सहज गोष्टी अनेक होत्या. आणि मला असं लक्षात येतं की मी खूप क्रूर होतो, माझं बालपण इतकं क्रूर होतं आणि इतकं सहज असतं. आपण नेहमी बालक म्हटलं की आपण खूपच त्याला निरागस बघतो, पण मला वाटतं की मी अलीकडे निरागस व्हायला लागलो, मी अलीकडे शहाणा व्हायला लागलोय. आणि मी बालपणात खूपच क्रूर होतो, अतिवाह्यात होतो. जेवढं म्हणजे काय तू असं हे महत्वाची गोष्ट सांगतोयस की मी बालपणात क्रूर होतो, म्हणजे काय? क्रूर या अर्थाने की मी खूप चोऱ्या केल्यात आणि चोऱ्या साध्या माझ्या खिशात पैसे नसले की मला जमायचंच नाही. आणि घरातून पैसे चोरायचो, आजूबाजूचे पैसे चोरायचो. आम्ही करमाळ्यात मार्केट यार्डातून गुळाच्या ढेपी पळवून न्यायचो, कारळाची पोती पळवून न्यायचो, शेंगा पळवून न्यायचो आणि त्या विकायच्या दुकानात. आणि ती बाकीचे मित्र छोटे बसवायचे, त्यांना शेंगा फोडायला लावायचे, त्याची शेंगदाणी करायचे आणि ते विकायचे जास्त भावानं. तर अशा अनेक उपद्व्याप करायचो. परत सायकलचे टायर चोरायचे, कुठे दुकानात गेला तर दुकानात पैशासाठी. कारण की तुम्हाला व्हिडिओ बघितल्याशिवाय जमायचं नाही, फिल्म बघितल्याशिवाय करमायचं नाही. 10 रुपयाची भांगाचे गोळे खायची सवय लागली होती, हॉटेलात जेवायची सवय लागली होती. आणि आम्ही अनेक हॉटेल जे होते जिथं जाऊन खायचं, सतत पत्त्या खेळायचो. म्हणजे क्लबमध्ये जाऊन अशा काही क्लब होते तिथं पत्त्या खेळायचो. परत गोट्या ते पण पैशावर खेळायचो, कॅरम पैशावर खेळायचो. आणि कुठलाही खेळ हा व्यवहारच होता त्या काळात. आणि मला आता कळतं, आता मी असं गमतीनं म्हणतो, मला काही मित्र म्हणतात का रे दारू पितो का, तर मी म्हणतो नाही 7वीत सोडली. तर मला गंमत वाटते की मी हे सगळं करूनच बसलोय. त्यामुळे आत्ता मला असं कधी होत नाही की मी दारू पिलो, भटकलो किंवा खूप प्यावी, आता ते करावं असा मोह होत असं काही होत नाही. कारण की ते करून बघितलं आणि ते करत असताना असं म्हणजे त्या काळी कळलं नाही, पण हळूहळू सुटण्याला पण इतकं सहज सुटलो मी त्याच्यातून. ती पण मला गंमत वाटते की मी कसा सुटलो. कारण की एवढा व्यसनाधीन माणूस आता मी बघतो की बऱ्याच जणांना सुधारगृहात टाकतात, व्यसनमुक्ती केंद्रात टाकतात. तर मला वाटलं की राव मी कसं काय सुटलो याच्यातून. तर मी आत्ता विचार करतो तर मी खूप साध्या मोहापायी ते पण सुटलं माझ्या. मी करमाळ्यातून जेव्हा जेऊरमध्ये माझ्या वडिलांनी मला शाळेत टाकलं, हा बिघडला आहे. कारण की एकदा आम्ही खूप दारू पिऊन एका हॉटेलमध्ये जवळजवळ त्या काळी मला वाटतं एक 500-600 रुपयाचं बिल केलं असेल. आणि ते बिल वडिलांकडे आलं आणि मग ते म्हटले की अरे हे कोणी बिल केलं. त्यांना विश्वास बसत नव्हता की नागराजने केलं आहे. आणि मला ते तिथं करमाळ्यात राजा म्हणायचे. तर त्यांना ते म्हणायचे नाही तुमच्याच पोराने केले आहे. आणि मग त्यांना जेव्हा कळालं आणि काही त्यांना आणखी प्रसंग झाले की मला एकदा ब्लू फिल्म बघताना आमच्या एका जवळच्या माणसानं पकडलं. तर अशा सगळ्या गोष्टी बघून त्यांनी मला करमाळ्यातून काढून टाकलं शाळेतून आणि जेऊरमध्ये टाकलं. जेऊरमध्ये मी अधूनमधून जायचो पण तिथं थांबू वाटायचं नाही. म्हणजे आई वडील घेऊन जायचे पण तिथं मला वाटायचं नाही. माझे धाकटे 3 भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर माझी यायची पण अगदीच मन लगेच इकडं पळायचं. कारण की इकडचा जो सगळा मुक्तपणा होता तर तो सारखा खून व्हायचा. आणि जेऊरमधून इकडं पळायचो. मग जेव्हा तिकडं शाळेत टाकलं तर तिकडं थांबायचंच नाही. म्हणजे सोमवारी जर शाळेत गेलं तर मी अगदीच रविवारी शनिवारी सुट्टी म्हणून मी शुक्रवारी शाळा बुडवूनच इकडे यायचो. आणि मग सोमवारी कधी जायचोच नाही, मंगळवारी जायचो. पण तिथं गेल्यावर ना तिकडची मुलं इतकी छान होती. म्हणजे ती मुलं होती, ती निरागस मुलं होती, शहाणी मुलं होती. घरचं ऐकणं, काम करणं, कुणीच व्यसन करत नाही. आणि तिथं 7वीत मी जेव्हा गेलो तर मला एक मुलगी आवडायला लागली होती. ती 6वीत काहीतरी होती. आणि ह्या भीतीनं की त्या मुलीला कळेल की मी इतका नालायक आहे म्हणून मी हळूहळू तंबाखू खाणं बंद केलं, गुटखा खाणं बंद केलं. आणि मग ह्या अंतर पडत ती मुलं तर इतकी छान माझी आत्ताची अजूनही ती मित्र आहेत. तर त्या मित्रांना बघून मला वाटतं की हे नाही करायला पाहिजे. आणि त्या पोरीच्या म्हणजे धाकानं तर मला वाटतं मी असं आपोआप माझ्याकडनं हे सगळं अचानक तू सुधारला, अचानक एक सगळं सोडून दिलं. अचानक म्हणजे व्हायचं मला की ह्या मुलीच्या धाकानं, ह्या मुलीच्या ह्या पोरांच्या यांच्यासारखं व्हायला पाहिजे, त्यांच्यासारखं. म्हणजे तिथं मी जर असं कळलं की हा इतकं मला कोणीच बोलणार नाही की ही पोरं ह्यांच्या म्हणजे डोक्यातही नसायचं की दारू पिली पाहिजे, व्यसनं केली पाहिजेत. आणि वडिलांचे धाक पण होता. माझे जे जन्मदाते वडील होते ते अत्यंत म्हणजे मारायचे, मला खूप मारायचे, आम्हाला सगळ्यालाच. ते जरा रागीटच होते. तर त्यांची पण भीती होतीच की ह्यांना कळेल. पण फक्त भीती नव्हती, कारण की भीतीचं कारण मी सुधारलो असतो तर मग इकडं पण सुधारलो असतो. कारण की इकडं पण अनेक वेळा मार खाल्ला होता मी. पण काही प्रेरणा असतात, काही लोभ असतात त्या काळात घडणारे आणि ते त्या कदाचित त्यांनी आपल्याला गाईड करतो. आणि कदाचित असं असेल की ज्या व्यसनांच्या नादी आपण लागलो त्या व्यसनांचा पण एका मर्यादेनंतर कंटाळा येतो. ते पण असेल कदाचित. कारण की तुम्ही किती म्हणजे मला आठवते की मी अशा दिवसभर नशेतच असायचो. भांग खाल्ला म्हणजे तुम्ही दिवसभर मी वेळासारखं आम्ही त्याला चंद्रावर जाणं म्हणायचो तिकडं. आणि करमाळ्यात एक शब्द होता भंडरो.
भंडरो म्हणजे भंडाऱ्याची गल्ली होती आणि या भंडाऱ्याच्या गल्लीत दारूचं दुकान होतं. तर जो दारू पितो त्याला भंडरो म्हणायचे ते. अच्छा अच्छा. तर ते करमण्यात असे वेगवेगळे पद्धतीचे सगळे म्हणजे आत्ता जरी त्या काळात तर मला आठवते माझे सगळे मित्र आम्ही असे मिळून ते एक सामूहिक कार्यक्रम असायचा. रेव पार्टी वगैरे आता शब्द आले पण ते आमच्या रेव पार्ट्या त्यावेळेस असायच्या. आणि ते हळूहळू कंटाळा पण आला असेल आणि उभं आणि हे घेत सगळं 10वीच्या आतमध्ये, हे 7वीच्या आतच 7वीच्या 7वीच्या आतच. मी जेव्हा जेऊरला गेलो परत तर तेव्हा मी हे कमी केलं. त्या वर्षभरात तरी मी करायचो, इकडे आलो की करायचो. कधी कधी जेऊरमध्ये गुपचूप रात्री बसून काही मित्र शोधले होते इकडे की जे बिड्या वाढायचे वगैरे. तर पण ते हळूहळू कमी होत गेले. तुम्हाला नियम माहीत असतो ना की तुम्हाला नियम माहिती म्हणजे फक्त नियम आहे तो नियम का आहे हे नाही अच्छा, माहिती. आपण या घरात जायचं नाही एवढाच हे नियम कळतं. ते एकदम इतकं अलिखित आणि अनकॉन्शियसली तुम्हाला कळतं की कुठल्या घरात कधी जायचो. आता बरं गंमत अजून तुम्हाला म्हणजे मला सांगायला की आम्ही जी मुलं आता मी माझ्या शेजारच्या ज्या घरात जायचो जर मोठे पोक्त माणसं नसतील तर आम्ही सगळी लहान पोरं घरात सगळा धुळगूस घालायचो. म्हणजे ती त्या जातीची मुलं ती कधीच मला अडवायची नाही किती हे करू. मग त्यांच्या मुलांमध्ये जातपात काही जातपात नसते. आत्तापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय घडलं हे मला दिसतंय, पण तुझ्या बोलण्यात काही रेफरन्सेस आले आहेत. एक तर तुझ्या अवतीभोवती जी सामाजिक परिस्थिती होती ती, आणि दुसरं म्हणजे तू म्हणालास मी शिवसेनेच्या शाखेत जायचो. मी तुझ्या एका लेखात असं वाचलेलं आहे की तू राष्ट्र संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पण शाखेत जायचं. सो एका बाजूला सामाजिक परिस्थिती म्हणजे मी हे अशासाठी तुला विचारतोय, तुझे वडील वडार समाजातले होते, तुझे वडील दगड फोडायचे, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता, तुमच्या घराला त्याचा स्पर्श झाला होता? अजिबातच नाही. अजिबातच नाही. म्हणजे आंबेडकर हे म्हणजे आम्ही स्वतःला दलितच समजायचो नाही. म्हणजे माझे वडील कधीच त्यांना स्वतःला ते वडार समजायचे पण दलित समजत नव्हते किंवा बहिष्कृत जे या अर्थानं जे काय आहे की आपण अस्पृश्य आहोत असं त्यांना त्याची जाणीवच नव्हती. ते हिंदूच मानायचे, ते स्वतःला हिंदू मानायचे. अनेक ज्याला म्हणून देवदेवता अंधश्रद्धा यांनी ग्रासलेले होते. मी लहान असताना आराध्यांच्या मेळ्यात जायचो आणि माझी आई जी चुलती होती मी तिला अम्मा म्हणायचो. आणि अम्मा म्हणजे ती गुरु आई होती. म्हणजे तुम्ही जर त्या आराध्यांची जर सगळं एक यंत्रणा जी असते ती गुरुआई गुरुलेख आणि चेला आणि भक्त या अर्थाचा म्हणजे काय म्हणतात त्याला बाबा आणि त्याचा भक्त जसा असतो जसा गुरुआई आणि मग त्याचे चेले. तर ते तिच्याबरोबर मला हलगी वाजवायला आराध्यांच्या मेळ्यात आवडायचं. मग जहाज वाजवायला शिकलो अगोदर आणि मग हलगी वाजवायची आणि गाणे म्हणायचे. मग त्या नवरात्राच्या दिवसात अख्खं एक 9 दिवसांच्या आधी आणि त्या नवरात्रात तर 9 दिवस सगळीकडे म्हणजे करमाळ्यात एक देवीचं खूप मोठं मंदिर आहे ह्याचं जगदंबेचं. तर त्या देवीला जाणं, रात्री आराधखाना ज्याला म्हणायचे तर आराधखाना करणे, रात्री कोणाच्या वस्तीवर जाणे, तिथं गाणे म्हणणे, पण तिथं वाटा मिळायचा. मी त्याचे पर्टिक्युलर शब्द खरं तर विसरून गेलो खूप दिवसांनी. ते पाऊड देणं म्हणायचे त्याला, ते कोणाच्या नावाने हे करणं. आणि मग तुम्ही सगळे आराधे जेवढे 10 जण गेलेत तर तिथली ज्वारी दिलेली, तेल दिलेलं, पैसे दिलेले सगळ्यांनी गाणे म्हणताना तर ते सगळे वाटून घ्यायचे आणि मला पण त्याच्यात वाटायचा. आणि मग ते मला ते पैशाच्या ह्याच्यात खूप इंटरेस्ट असायचा. आणि ही पारंपरिक कामं होती. ही पारंपरिक कामं म्हणजे ते हे तुम्ही त्या स्तरात असला तर हे आपोआपच आहे. हातावर परडी असणं, तुम्ही जोगवा मागणं, तुम्हाला काहीतरी कोणीतरी करणी केलेली असणं, देवीचा काहीतरी कोप असणं, ह्या इतक्या सामान्य गोष्टी आहेत. पण नागराज, हे मला महत्त्वाचं अशासाठी वाटतंय की तू हे सगळं सांगतोयस, तुझा जन्म 1979 आहे, म्हणजे 77 आहे. 77 नंतर म्हणजे आपण असं धरूया की हे 77 ते 85 या काळातलं आहे, तुझ्या लहानपणचं आहे. या काळात महाराष्ट्रामध्ये नामांतराची चळवळ झाली होती. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी चळवळीचा प्रभाव होता. तरी सुद्धा जे सर्वसाधारणपणे अभ्यासातून असं दिसतं की महारेतर जे हिंदू होते त्यांच्यावर आंबेडकरांचा प्रभाव नव्हता. अजिबातच त्यातलाच हा प्रकार होता. हो, अजिबातच नाही. खरं तर महारेतर कुणी आंबेडकरवादीच नाहीत. म्हणजे महारेतर कुणीच आंबेडकरांना आपलं समजत नाही. आणि त्याचं माझ्या घरचं उदाहरण आहे. म्हणजे मी त्या काळात म्हणजे म्हणजे हे आता तुम्ही म्हणता की महार आणि मांग सुद्धा म्हणजे आंबेडकरवादी नाही. तर म्हणजे बाकीचं वाडारण कायकडे आणि हे तर तुम्ही सोडून द्या. त्या काळात मला आठवते की मी शिवसेनेत होतो तेव्हा दलित पॅंथर नावाचं प्रकरण मला फक्त माहीत होतं. आता दलित पॅंथर कोणामुळे आहे काय माहीत नाही. तिथली करमाळ्यातली एक संघटना होती, तिथली माझी काही
ज्येष्ठ लोक पोरं ती त्याच्या संघटनेचे अध्यक्ष होते एवढे माहिती. आणि आमच्यात नेहमी संघर्ष व्हायचा, कारण पण की तुला कधी दलित पॅन्थरमध्ये जावं असं वाटलं नाही उलट आम्ही दंगली केल्यात त्यांच्या विरोधात, दलित पॅन्थरच्या विरोधात. म्हणजे मी दगडफेक केलेली आहे. मला लहानपणी आठवते, आमचं सिद्धार्थ तालीम म्हणून आमच्या शेजारीत राहतो, तर आम्ही माझा एक मित्र, खूप जवळचा मित्र बाळू बनसोडे म्हणून, तर तो होता, तो महार होता. पण आमच्या घरी तो महार असायचा, त्याला घरात शिवू द्यायचे नाहीत. त्याचे वडील खूपच छान होते, त्यांनी बाबासाहेब आणि बुद्ध आणि हे वाचलेलं होतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या घरात मला खूप प्रेमळ आणि मायाळू वागणूक मिळायची. त्याला तुमच्या घरात येऊ आमच्या घरात द्यायचे मिळायची नाही, कारण की तो महार आहे. आणि आम्ही जिथं राहत होतो तिथं शेजारी मराठा आणि ब्राह्मणांची घरं होती, तिथं मला येऊ द्यायची नाहीत. तर ही हायरार्की त्यावेळेस कळायची नाही, पण हे वाटतं असंच असतं. आणि त्याच्या घरात तर कदर पण नव्हती त्या बालमनाला, की मला काय फरकच पडत नव्हता, तुम्ही शिवू नका म्हणता तर का नका म्हणताय. ते बोचणे इतकं मन, मी जसं म्हणलो ना की निरागस नव्हतं किंवा ते संवेदनशील नव्हतं. मी बोचट होतो आणि मी तसं म्हणून मला काय कदरच नव्हती. मी रामायण बघायला इतका 8 तास करायचो, आणि रामायण बघायला ज्या घरात जायचो तिथं बंदी असायची की अच्छा, रामायण बघायचं असतं. रामायण खूपच आवडायचं मला स्वतःला. मी श्रीकृष्ण समजायचो लहानपणी, आणि कारण की मी काळा आहे आणि श्रीकृष्ण बासरी वाजवतो. श्रीकृष्ण एक कॅरेक्टर, मी माया बाजार नावाचा चित्रपट बघितला होता, आमच्या ते योगेश थिएटर म्हणून होतं. तर त्यातलं श्रीकृष्ण मला इतका आवडला होता की तो त्याच्यावर सगळे प्रेम करतात, आणि तो हिरो होता. आणि कृष्ण जादू म्हणजे ईश्वरच, तर तो सगळं करू शकतो. परत माझं नाव नागराज असल्यानं मला कधी कधी वाटायचं की मी नागच आहे. तर अशा इल्युजनमध्ये तर मी खूप अडकलोय. आणि मग मी असे खूप प्रकरण करायचो की म्हणजे ज्याला म्हणून आपण की आराध्यांच्या ह्याच्यात जायचं, तुम्हाला वाटायचं की मी शंकर आहे. परत आराध्यात एक आराधी होता पोतराज, तर तो पोतराज जेव्हा केस वगैरे सोडायचा तर मला तो शंकरासारखाच दिसायचा, आणि मला वाटायचं की हा शंकरच आहे. तर ते बालमन इतकं ते त्या एका अर्थानं असं इल्युजनमध्ये पण अडकायचं की मी सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या अनुषंगानं जगलोय. चित्रपट, रामायण, त्याच्यानंतर महाभारत, आणि TV सिरियल्स, बऱ्याचशा TV सिरियल्स बघितल्यात. आणि ते बघितल्यात, रामायण बघितलं एका विशिष्ट जागेवरून उभं राहून किंवा बसून कोपऱ्यात किंवा खिडकीच्या बाहेरून. आता ते उभं राहणं इतकं प्रतिकात्मक वाटतं मला आत्ता की आपली जागा आपल्याला माहिती आहे, पण तरी आपल्याला तो जो तमाशा आहे पुरातन तो पण बघा. का रामायणाचा काय प्रभाव होता म्हणजे खरं तर मला म्हणजे मी कारण जे गावातले सवर्ण आहेत ते आपल्याला बरोबरची वागणूक देत नाही हे कळत होतं, हो. उभं करत होते. हे कळत होतं, म्हणजे हे माहिती होती, हे कळत नव्हतं. तुम्हाला नियम माहित असतो ना, की तुम्हाला नियम माहिती म्हणजे फक्त नियम आहे, तो नियम का आहे हे नाही अच्छा, माहिती. आपण या घरात जायचं नाही एवढाच हे नियम कळतं, ते एकदम इतकं अलिखित आणि अनकॉन्शियसली तुम्हाला कळतं की कुठल्या घरात कधी जायचो. आता बरं गंमत अजून तुम्हाला म्हणजे मला सांगायला की आम्ही जी मुलं, आता मी माझ्या शेजारच्या ज्या घरात जायचो, जर मोठे पोक्त माणसं नसतील तर आम्ही सगळी लहान पोरं घरात सगळा धुळगूस घालायचो. म्हणजे त्या जातीची मुलं ती कधीच मला अडवायची नाहीत किती हे करू. मग त्यांच्या मुलांमध्ये जातपात काही जातपात नसतेच, उलट ते आदाशासारखं ना, एक हव्यास असल्यासारखा त्यांच्या टोपल्यात हात घाल, मग घास तोडूनच खा. मला आठवतंय तिथले त्यांचा देवारा किंवा बेडरूम जाऊन, म्हणजे ते काहीतरी वखवकले पण त्याच्यात होतं. तर ते पण मला आठवते आता की त्यांच्या बेडरूममध्ये इतकी इच्छा असायची बघायची, की इतकं तुम्ही ते झाकून ठेवता की ते बघण्याची इच्छा होते. आणि ते नसताना मग सगळं, पण ते त्यांना माहीत नसतं की हा असे करतात हे लहान पोरं. आणि हे सगळं होताना आकर्षण मात्र रामायणाचं वाटतं. रामायणच होतं. परत ती मुलं पण आमच्या घरात आल्यावर नॉनव्हेज खायची. अच्छा, पण ही जे प्रकरण आहे, म्हणून मला वाटतं की लहान पोरं तिथं काही नसतं, त्यांच्या मनात पण नसतं आणि त्यांच्या आचरणात पण नसतं. मोठी व्हायला लागल्यावरती जातीचे होतात विशिष्ट. हळूहळू तुम्ही पोक्त व्हायला लागता, समजदार, सेटल होणं ज्याला म्हणतात. जातीचं एक काय म्हणतात जोखड एक येतं खांद्यावर. ते कसे, ते तुम्ही परीक्षा पास करून IAS होता, तुम्ही परीक्षा पास करून काहीतरी इंजिनियर काय CA होता, तसं तुम्ही एक 17-18 वर्षाचे व्हायला लागला की तुम्ही एक आपोआप अलिखित परीक्षा पास करता आणि तुम्ही त्या जातीचे होऊन बसता. तर मग अचानक लोक बोलले की ह्यांनी मुसलमानांनी दोन्ही काबीज केलेत आपला किल्ला. आणि मी त्यावेळेस मस्जिदीवर जाऊन झेंडा लावला होता, मी स्वतः, आम्ही पोरं मिळून, की असं ते बसवलं होतं मनात की ही आपलं मशिदीवर जाऊन झेंडा लावला होता. भगवा झेंडा लावला होता. आणि ते आम्हाला सांगितलं जायचं की इकडं ब्रह्मा, विष्णू आणि महिषाचंही मंदिर आहे, पण ही मंदिराच्या ऐवजी आता मस्जिद केलेली आहे. आणि तर ही मस्जिद परत माघारी घ्यायची. म्हणजे गंमत बघ, जे अयोध्येत होत होतं ते तिथंच होतं. तेच करमाळ्यात होत होतं. हो. मला सांग, तू आत्ता म्हणालास की आम्ही दलित पॅन्थरच्या विरुद्ध
लढायचो. हो. कदाचित तू शिवसेनेच्या शाखेशी संबंधित असशील म्हणून. हो. पण हा काय प्रकार होता? म्हणजे तू पहिल्यांदा संघाच्या शाखेत गेलास, पहिल्यांदा शिवसेनेच्या शाखेत गेलास, पहिल्यांदा कुठे गेलास, कसा गेलास? हे आठवत नाही. खेळामुळे जायचो खरं तर. लहान तिथे खेळ खेळायचे मैदानामध्ये. शाखेतच खेळ खेळायचे. आता आम्ही खेळ खेळायचो, पण आमच्या खेळांना नियमच नसायचे आणि अति क्रूर खेळ असायचे. म्हणजे तुम्ही विट्टी दांडू जर खेळलो आम्ही तर किंवा अगोदर गज पाणी असायचं किंवा गोट्या ढोपरा पाणी ज्याला म्हणायचो, की तुम्ही गोट्यानं असं मारून न्यायचं, तर त्याला दुसऱ्या गावाला घेऊन जायची पोरं. म्हणजे 8-10 जण एकावर राज्य जर आलं तर त्याला ते मारत मारत एक 10 दुसऱ्या गावाला? दुसऱ्या 12 किलोमीटर आमच्या शेजारी पांड इकडं तिकडं असे गाव आहेत मांगी, तर त्या गावांना घेऊन जायचो आम्ही किंवा कर्जच्या दिशेला. आणि तिथून परत ढोपरानं असं ढोपरत गोटी आणायची ज्याच्यावर राज्य येईल. आणि ते नाही आलं तर मग त्याला मारायचं पोराला, त्याला परत घेऊन जायचं. तर ते किंवा इष्टापलटी त्याला म्हणतो, तर ते जर लपंडाव त्याला आम्ही इष्टापलटी म्हणायचो, ते जर खेळलो तर 10-15 दिवस राज्य हटायचं नाही आणि ते सोडायचं नाही एकमेकांना. आता ह्याच्या अनुषंगाने जे घडलं ते तर म्हणजे ते अव्यक्तच आहे सगळं आणि ते करण्यासारखं पण नाही. इतकी म्हणजे बालपण नावाचं जे प्रकरण आहे ते इतकं विचित्र आहे. आता हे करत असताना कुठंतरी कुणीतरी देखरेखीखाली खेळ होत आहे, तिथे एक छान खेळ होत आहेत, हारल्या जिंकल्याचं कळतंय आणि कुणीतरी तिथं काय म्हणू एक जज आहे, रेफरी आहे, तर तिथं ते नाना नावाचा एक त्या काळीचा तरुण पोरगा होता संघाच्या शाखेतला, तर तो आम्हाला ते खेळ घ्यायचा. पण तो तुम्हाला घेऊन जायचा? हा, म्हणजे ते कसं सुरू झालं काय की मग तिथं कळलं, एकदा माहिती होती आपोआप, तर तिथं जायचो. तर ते चुळचुळ मुंगळा, पळीपळी तेल नावाचे खेळ किंवा लंगडी पाणी, आंधळी कोशिंबीर, असे ते खूप सोफिस्टिकेटेड खेळ होते की जे मजा यायची खेळायला. आणि तर ते त्याच्यामुळे कधी आम्ही तिथं आकर्षित होत असू. मग प्रार्थना करणे पण आम्हाला ते खेळच वाटायचं खरं तर. किंवा मग मी शिवसेनेचा होतो म्हणून कोणावर दगडफेक केली असं नव्हतं. ते तुमच्यात इनबिल्टच आहे. तुम्ही आपोआपच तुमच्यात ते कुठेतरी असतं तुमच्यात की तुम्ही क्रूरता करायला हे होता. म्हणजे आम्ही माझ्या मुसलमान जे मित्र होते आमच्या गल्लीला लागूनच मोहल्ला, मग ते मोहल्ला तो एरियाचं नाव मुसलमानांचा. हां, मुसलमान. तर तिथल्या पोरांचे काय झाले की भांडण आणि आम्ही सरळ म्हणत चला दंगल करू, चला दंगल करू असं व्हायचं. आम्ही मग एक तकवा नावाचा एक आमचा एरिया होता की जिथं किल्ला करमाळ्यात मोठा किल्ला आहे, तर त्या किल्ल्यातल्या एरियात काही पोरं तिकडं, मुसलमान पोरं तिकडं आणि इकडं आम्ही सगळे, त्याला हिंदू म्हणा किंवा काय म्हणा तुम्ही, तर ती इकडं आणि दगडफेक सुरू व्हायची. मग झाप हे करायची, मग थोड्या वेळानं परत महानंदीच्या काठीनं मारामारी व्हायची. ते इतकं सहज होतं आणि बोलता बोलता लांड्या ही तर खूप खूप सहज बोलण्याची गोष्ट होती. आता ते कळतं की किती नालायक होतो आपण, किती गंभीर गोष्ट होती की तुम्ही एखाद्या असं हे नव्हता. आता हे मला कसा रेफरन्स लागला, एक फॅन्ड्री बघून एक मला मुसलमान मित्र एक मला वाटतं औरंगाबादमध्ये का नगरमध्ये, की म्हटलं ये सेम आहे जो हमको लांड्या कहते ना वैसे फॅन्ड्री कहते मला. आणि मला हे रिलेशन इतकं मला ते हे देऊन गेलं की यार म्हणजे आपणच ह्या बाजूला होतो. परत तुम्ही मगाशी म्हणालात की आंबेडकर तुला म्हणजे तुमच्या घराला माहीतच नव्हता का, तर शक्यताच नाही. ही सगळी जी दलित बहुजनच्या वाटेवर चालतात ना, त्या वाटेवर आंबेडकर येतच नाहीत किंवा येऊ दिलेच जात नाहीत. ह्यांच्या वाटा कुठं जातात, तुळजापूर, मिरावली बाबा नगरचा, अजून तुम्ही जिथं एखादा छोटा बाबा बसवा कुठलाही बानामती करणारा तिकडे जातात आणि मग दंगली करणे, काही करणे, म्हणजे ही गर्दीतली गर्दी म्हणून वापरणे. ह्यांना आंबेडकर सापडणं शक्यच नव्हतं. मला सापडणं, मला जेव्हा आंबेडकर कळाले तेव्हा तर खूप उशीर, म्हणजे मी 10वीच्या नंतर मला हळूहळू कळायला कॉलेजमध्ये असताना. आणि मग मला रेफरन्सेस लागायचे की माझा बाळू बनसोडेचे मित्र जे बाबासाहेबांबद्दल सांगायचे की अरे त्यांनी शिकावून सांगितले, तुमच्यापेक्षा वाईट बाबासाहेबांची परिस्थिती होती, त्याचे ह्याच्याखाली अभ्यास केला. मग ते चरित्र त्यांच्याकडूनच ऐकलेलं असं. आणि मग मला हळूहळू मग आंबेडकरांचं माझं नातं मला स्पष्ट व्हायला लागलं. मला वाटलं की आपण कुणीच नाही, आपण ह्याच्यातले हिरो, मी अमिताभ बच्चन नाही, मी ह्याच्यात कोणीच नाही, मी बाबासाहेब आहे किंवा मी अजून कोणीतरी दलित अजून एक असू शकतो. मग तेव्हा कळल्यावर मला तू स्वतःला बाबासाहेबांशी रिलेट केलंस? मग रिलेट केलं. आणि मग मला वाटतं 12वीत बाबासाहेबांचा फोटो घरात लावला आणि त्यातले देवाचे फोटो होते फ्रेम, तर त्यातनं देवाच्या फ्रेममधनं फोटो बाहेर काढले आणि बाबासाहेबांचा फोटो लावून परत तीच फ्रेम घरात लावली. आणि माझ्या वडिलांची माझी जवळजवळ एक 15-20 तरी दिवस, की त्याच्यापेक्षा जास्त दिवस आमची भांडणं सुरू होती. तेवढे म्हणजे महाराजा घरात कशाला फोटो लावला. आणि अच्छा, वडिलांच्या दृष्टीने बाबासाहेब हे महारच होते. हो. आणि म्हणून मी म्हणतो की जात ही जात नाही, मानसिकता आहे. आणि मी माझ्या वडिलांनाच भांडायला सुरुवात केली सुरुवातीला. पण मग लावू दिला त्यांनी फोटो आमचे महिनाभर. मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो काढला तर मी सगळे देवाचे फोटो फेकणार. आणि त्यांना माहिती होतं की हा पण वेळ आहे. मी म्हणायचो मी तुमचाच पोरगा आहे, तुम्ही हात लावा बघा. आणि मग अधूनमधून मग पुस्तक घेऊन बसायचो की बाबासाहेबांनी नाना असं केलंय, त्यांच्यामुळे मग आम्हाला शाळेत फी माफ होते, त्यांच्यामुळे असं होतंय. आणि तुम्हाला जे आता माणसं, तुम्ही आधी कसं खायचा,
तुम्ही कसं जेवायचा ते म्हणजे आम्हाला गाडग्यात द्यायची, मग आता का देत नाहीत, आता का तुम्हाला बसू देतात, तर हे बाबासाहेबांची कृपा आहे. मग त्यांना ते मग आहे रे बाबा, तसं नसतं, पण जात जात असते त्यांचं ते आपली नाही ना. आता तुला काही महाराज समजतं, महाराज घर वाटेल लोकांना, तर कोणाचं वाटेल ना. पण आमची अशी चर्चा व्हायची. आणि माझ्या वडील रागेट असले तरी खूप वेगळा माणूस होता. म्हणजे हळूहळू त्यांना ते खूप मनातून पटलं नव्हतं, पण त्यांना ते फेकण्या इतकं त्यांना त्यांची तीव्रताही संपली होती की बाबासाहेबांचा फोटो काढ. मग हळूहळू मग कदाचित आमच्या चर्चा व्हायच्या. मग त्यांना तू बोलतो ते लय करेक्ट बोलतो म्हणजे, पण तसं नसतं. मग ते त्यांचे निघत नव्हतं त्यांच्यातून ते. म्हणजे त्यांना पटत असेल पण ते मनात अजून काय म्हणतात ते रुजत हा, ते नसेल. कळतं पण वळत नाही म्हणतात. त्यांना ते वळत नव्हतं त्यांना ते. बरोबर आहे. पण त्यांनी हळूहळू तो एकदम टोकाचाच माझा विरोध करणं त्यांनी कमी केलं. आणि मग खरं त्याच्या पुढंच मी बाबासाहेब समजून घ्यायला लागलो. मग फुले माझ्या हातात आले खरं तर MA ला असताना. मी त्याच्याकडे येतो, पण त्याआधी मला आणखी एक गोष्ट विचारायची. आपण शिवसेनेबद्दल बोललो आणि कसं लांड्या अचानक यायला लागलं, म्हणजे आपोआप यायला लागलं, कोणी शिकवायची गरज नाही, पण आजूबाजूच्या वातावरणाचंच हे विष होतं. संघाच्या शाखेवर काय झालं? कारण असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की संघाच्या शाखेमध्ये राष्ट्रप्रेमाचा संस्कार होतो. असा कोणता संस्कार तुझ्यावर झाला का? खरं तर ना, आता हे असा काही संस्कार समजून घेण्या इतकं माझं मन अजिबात हे नव्हतं. पण एक असताना की संघ म्हणून किंवा एक तुम्ही ग्रुप म्हणून तिथं जाता, त्याच्यात काहीतरी तुमच्यात इतकं नकळत रुजतं. म्हणजे तुमच्यात ईश्वर कसा रुजतो माहीत नाही. तुम्ही आपोआप हात कसे जोडायला लागता, अचानक तुम्ही कसे घाबरता, अचानक तुम्हाला म्हणजे तुम्ही कसं न्यूनगंडित कसे होता, ह्याला खरं तर ही यंत्रणा इतकी सूक्ष्म आहे. तर ही शोधून काढून हे कळणं. पण म्हणजे काय करतात? आता हे करतात काय की मला ते झालं ना की मी आपोआप हिंदू झालतो. म्हणजे की आणि मला असं द्वेष करावा वाटत होता. म्हणजे बोलता बोलता मुसलमानांना मारायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आमच्या गावात एक खूप मोठी दंगल झाली. मला तिचं साल आठवत नाही. करमाळ्यामध्ये 84-85च्या आसपास काहीतरी देवीची मिरवणूक निघली होती आणि हिंदू मुस्लिम दंगा झाला. त्यात 1-2 लोक दगावली होते करमाळ्यात. तर त्या दंगलीनंतर विशेषतः मला असं खूप जाणवतं की खूप असा एक काय म्हणू त्याला, एक संघर्ष आणि तणाव आमच्यात सगळ्यात झाला. आमचीच मित्र, खरं तर ते अजून मित्र आहेत तशीच आता, म्हणजे सगळे मुस्लिम सगळेच. पण त्या काळात उगीच असं बोलता बोलता म्हणजे हे व्हायचं. परत आमच्या तिथे मला अजूनही आठवते की किल्ल्याच्या समोरच मी राहायचो. तिथं माझं घर होतं. तर किल्ल्याच्या तिथे इकडे एक बिनाका पानटपरी म्हणून मुसलमानाचे दुकान होतं, इकडे ताजमहल सायकल मार्ट, आणि ते दोन्ही मुसलमानाचे होते. तर मग अचानक लोक बोलायला की ह्यांनी मुसलमानांनी दोन्ही काबीज केलेत आपला किल्ला. आणि मी त्यावेळेस मस्जिदीवर जाऊन झेंडा लावला होता, मी स्वतः, आम्ही पोरं मिळून, की असं ते बसवलं होतं मनात की ही आपलं मशिदीवर जाऊन झेंडा लावला होता. भगवा झेंडा लावला होता. आणि ते आम्हाला सांगितलं जायचं की इकडं ब्रह्मा विष्णू आणि महिषाचंही मंदिर आहे, पण ही मंदिराच्या ऐवजी आता मस्जिद केलेली आहे. आणि तर ही मस्जिद परत माघारी घ्यायची. म्हणजे गंमत बघ, जे अयोध्येत होत होतं ते तिथंच होतं. तेच करमाळ्यात होत होतं. हो. आणि मग ते माझे जे ज्येष्ठ कोणी मुलं होते ते म्हणजे काय मुसलमान नव्हते, पण त्यांनी बोलून आम्हाला झोडपलं होतं की तुम्ही असे कशाला नाटकं करता. काही जी चांगली माणसं असतात त्यांनी आम्हाला झोडपलं. आणि मग ते मस्जिदीवरचा असं गुपचूप जे छोटं प्रकरण झालं ते छोटंच राहिलं. आणि आम्ही त्या काळात मला खूप आठवते की ही त्या दंगलीनंतरची अशी सगळी मानसिकता झाली की मुस्लिम काहीतरी आपल्या विरोधातली आहे. नाहीतर आधी म्हणजे आत्तापर्यंत ते तेवढ्यापुरतं झालं, परत असं झालं नाही. आता पण मग शाखेवर हा संस्कार व्हायचा नकळत का होईना, होत असेल. मुस्लिम विरोधाचा होत असेल. कारण की तुम्ही आत्तापर्यंत जर बघितलं तर हे म्हणजे सहज जे बोलणं कुठून येतं तर तिथूनच येतं. तुम्ही आता जर कुठलाही विरोधी, म्हणजे मला हे कळतच नाही की तुम्ही आत्ता म्हणजे मी दलित विरोधी कसा असू शकतो मी स्वतः, आणि मी स्वतःला हिंदू जरी समजत असतो तरी मी हिंदू कुठंच नव्हतो. म्हणजे मी आत्ताही मला कळतं हिंदू या अर्थाने की मी कसा, कारण की मी म्हणजे तुम्ही म्हणताय की म्हणजे मी आत्तासुद्धा म्हणजे फॅन्ड्री राष्ट्रगीताचा जो प्रसंग आहे तर तो प्रसंग कदाचित मला त्यातूनच आला आहे की मी जो देश माझा समजतो, देश मला माझा कधीच समजत नाही. मला नेहमी वाटतं की भारतानं आपली खूप मोठी कुमक वापरलीच नाही. आपण भारत म्हणून एक नाहीच, आपण अनेक धर्मात अनेक जातीत ह्याच्यात इतकी विभागले गेलो आहोत. आपल्या क्रिकेट टीम घ्या, आपलं बास्केटबॉल घ्या, आपली कुस्ती घ्या, आपला कुठलाही खेळ घ्या, आपलं सैनिकी सगळ्या कारभार ह्याच्यात ना शिवाजी महाराजांच्या काळात सोडले, त्या काळात मला आठवत माझा इतका अभ्यास नाही, पण मला जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या ताफ्यात सगळेच लोक जाती धर्माचे होते. तर मला कळतं हळूहळू मग हे कमी होत गेलं का, आपण स्ट्रेंथ वापरत नाही का. आत्ता आपण म्हणतो बॉलर नाही, पण मी अशी किती मुलं बघतो की ते टेनिस बॉलनं स्टंप तोडतात. आणि तुम्ही वडार काही काळी महार मांग रानटी जे शेतात राबणारा मराठा कुणबी सगळ्या जातीची लोक, तुम्ही जी राबणारे लोक आहेत त्यांना द्यावर तुम्ही संधी, तर मला वाटतं हे करता येईल. पण तिथं लहानपणापासून मी बघतो की आम्हीच एकमेकात लढत बसतो. आता गावात तर सहज होतं की मागाचं पोर, कायकड्याचं पोर, वडाराचं पोर, ते इतकं कसं सूक्ष्म आहे आणि इतकी ती व्यवस्था कशी कोणाच्या देखरेखीशिवाय
अबाधित राहते आणि ती सुव्यवस्थित राहते, मला हे आश्चर्य वाटतं. तुला असं वाटतं या सगळ्या समाजाला आपण वेगळं ठेवतो? या सगळ्या समाजाचा उपयोग, ज्याला राष्ट्रनिर्मिती वगैरे असे आपण शब्द वापरतो हो, जड हो, हो. त्याच्यासाठी काहीच होत नाही. तुम्ही संघ एक क्रिकेटची टीम जरी केली आणि तुम्ही जर त्याच्यात आपापसात भांडत बसलात तर कसं जिंकणार तुम्ही? आणि आपण तर भांडतोच आहे. आता म्हणजे मला तर सतत असं काहीतरी दिसतं. फेसबुक वाचा, काही वाचा, इतकी विचित्र खूपच बोलत राहतात. जातीयवादी धर्मांध अशा गोष्टी त्याच्यावर काहीतरी चाललेल्या एकमेकांना बोलतात. मला देशभक्ती ही खूपच एक्झॅग्रेटेड, ओव्हर रेटेड गोष्ट वाटते. देशभक्ती नावाचं प्रकरण ना, तुम्ही देशभक्तीच म्हणजे ते काही व्हिडिओ करतात बघा मुंबई पुण्यातली पोरं, की अचानक ठेलेवाल्याला एखाद्या पाणीपुरीला वाल्याला विचारायचं की राष्ट्रगीत कोण लिहिलं तुम्हाला माहिती का? तर तो म्हणतो नाही, बघा हा किती म्हणजे नालायक आहे, हा कसा काय म्हणत त्याला राष्ट्रद्रोही आहे. मग मला वाटतं की तुम्हाला पेरता येतं का? तुम्हाला नांगर धरता येतो का? तुम्हाला दगड फोडता येतात का? तर ही गोष्ट नाही ना. मग देशभक्ती अशी काही नसते की तुम्ही सीमेवर जाऊन लिहिलं पाहिजे. मला पुढे जायचं आहे आणि तुला विचारायचं आहे की तू कधी बदललास? म्हणजे मगाशी तू सांगत होतास की आंबेडकर कधी तुझ्या आयुष्यात आले, हो. पण खऱ्या अर्थाने बदलाला सुरुवात जरी शाळेमध्ये झाली असली, तू म्हणालास की मोठ्या शाळेत गेलास आणि तिथे तू बदलायला लागला, हो. कशा प्रकारे बदललास? एक ज्याला म्हणतो नाही का आपण, एक उपरतीचा क्षण असतो किंवा एक असं मार्क करता येईल आपल्याला की मला इथून मी खूप ड्रास्टिकली ठरवून बदललो. तर 2005 मध्ये म्हणजे माझे वडील वारले, माझे जन्मदाते वडील. माझे दत्तक वडील तर खूप आधी 93 मध्येच गेले. ते वारल्यानंतर मला अचानकच एक वैफल्यग्रस्तता, म्हणजे मी प्रचंडच वैफल्यग्रस्त झालो आणि खूप घाबरून गेलो. हे सगळं वाचलेलं होतं, हे सगळं मी आतून असा झालो होतो की मी ज्या असण्याचा मी स्वीकार केला होता आणि आपण वडार आहोत, आपण असे दिसतो, आपली भाषा अशी आहे, पण त्याचा कॉन्फिडन्स नव्हता. तर मी बोलायला घाबरायचो. पुण्यात शिकायला आलो, पण शिकताना आपल्याला हसतील आपल्या ह्या भाषेला आणि हसलं जायचं. समजा तुम्ही शोधण्याच्या ऐवजी हुडकणं म्हटलं, तुम्ही काहीतरी बोललात तुमच्या भाषेत, तर ते किंवा तुमचा वेश, तुमचं सगळंच, तर मला त्याची एक सगळ्या बाबतीत न्यूनगंड होता. लिहायचो, कविता लिहायचो, पण कविता दाखवायचो नाही, कारण हे काय लिहितो ते माहीत नव्हतं. परत मी माझ्या कवितेत तुम्ही बघितलं तर माझ्या कवितेची भाषा म्हणजे मला वाटतं माझे मित्र डॉक्टर प्रदीप आवटे यांनी मला सांगितलं की तुझी भाषा खूप म्हणजे काय म्हणू त्याला, एक शहरी आणि प्रमाण भाषा आहे. तरी भाषा कदाचित अभिव्यक्ती त्याच्यातली माझीच आहे, पण भाषा इतकी कवितेची ती आखडून माझी ही झाली की ती भाषा मी आत्मसात करून त्यात बोलायला लागलो. म्हणजे वाचून पुस्तकातली जी भाषा आहे, पुस्तकाची संस्काराची भाषा जी असते ना, ती भाषा आहे माझी. आता त्या भाषेत माझीच अभिव्यक्ती आहे, अर्थात ती मोडतोड करतोच आपण, पण तुम्ही जर पण याच्यामध्ये तुझ्या मनात हे होतं कधी की आपण शुद्ध बोलू शकत नाही, न्यूनगंड आपण हे वरच्या वर्णातले लोक आहेत त्यांच्यासारखे दिसू शकत नाही, बोलू शकत नाही, त्यामुळे हे झालंय? खूपच न्यूनगंड होता की म्हणजे सगळ्या रंगाबाबत, भाषेबाबत, आईबापांबाबत एका पॉईंट नंतर असं वाटायचं की अरे हे सगळं आपल्या वाटेला कसं काय आलं आणि आपणच असे का, हे असं एका पॉईंटला होत आलं होतं. पण जसं म्हणालं की मी होता त्याचा टोक आणि संघर्ष परत वाचायला लागलो. वाचताना वाचायला कसं लागलास? वाचायला लागण्याची पण एक खूप गमतीची गोष्ट, मी 10वी नापास झालो आणि वाचायला लागलो. 10वीपर्यंत मी अजिबात वाचत नव्हतो. 10वी नापास झालो आणि माझे सगळे मित्र, म्हणजे माझे जे जवळचे मित्र झालते आणि आम्ही सगळी टावाळी करायचो, त्यांच्यातही मी अशी सारखी कोणाची मिमिक्री कर, कुणाला चेष्टा कर, सगळ्यात म्हणजे ते म्हणतो ना, एक सगळ्याला हवा असा माझा एक पार्ट असायचा. आणि अभ्यासात तसंच लक्ष नाही. मग पोस्टर काढणं, चित्र पेंटिंग करणे, मग कुठलाही नवीन सिनेमा आला की ते मोठं त्याचं पोस्टर करून घरात ठेवणे, आणि हे सगळं म्हणजे 10वी नापास झालो. 2 विषय गेले माझे 10वीत आणि सगळी मुलं पास झाली, हे जवळची मित्र. आणि 10वी नापास झाल्यावर घरी इतकी म्हणजे दैन्यावस्था होती की खायला अन्न नाही आणि म्हणजे टी व्ही याचा संबंधच नाही जेऊरला आल्यानंतर. मग पेपर वाचायला लागलो. मग जे कुठलेही पेपर शेजारच्या आसपासचे गोळा करून आणायचे. मग गृहशोभिका असतील, चांदोबा असतील, पोलीस टाइम्स, सगळी पुस्तकं वाचून जेवढं हातात येईल तेवढं वाचायला लागलो. इंटरेस्ट निर्माण झाला. एक कादंबरी माझ्या हातात आली आणि ती वाचली. त्याच्यानंतर मग मला वाटतं मी मृत्युंजय वाचले. मग मला कळलं की लायब्ररीतून मिळतं आहे. गावात एक खाजगी लायब्ररी होती आमची, डॉक्टर सुराणा म्हणून त्यांनी लायब्ररी सुरू केली होती. तर त्या लायब्ररीतली जवळजवळ सगळी पुस्तकं मी वाचून काढली. आणि वाचता मला कळलं की मला असं काहीतरी लिहू वाटतंय, असं हेच माझ्या मनात एक काहीतरी.
मग मी ती लिहायला लागलो. पण मला सांग, तू लिहायला लागलास बरोबर आहे, ती पुढची गोष्ट आहे. वाचनामुळे आपल्याला काहीतरी मिळतंय ही जाणीव कधी झाली, किंवा तू वाच असं तुला कोणी सांगितलं का? मला कोणीच सांगितलं नाही वाच असं, पण मला आपोआप वाचायला लागलास? वाच हा संवादाची जी भूक होती ना माझी, ती बोलायचंय. आणि बऱ्याच असं होतं ना की आपल्याला नीट समजून घेत आपण वेडवाकडं बोलायला लागतो. कदाचित मला वाटतं माझं सगळं आधीचं जे अभिव्यक्ती बघितली तर सगळी वेडीवाकडी होती. तिरकं बोलणं, चेष्टा करणं, प्रत्येक गोष्टीला हसणं. कोणीतरी बोलतंय आपल्याशी नीट हे असं झालंच नाही. कोणीतरी आपल्याला गांभीर्यानं, आणि लहान पोरांना नेहमी म्हणजे आपण कॅज्युअली घेतो. तर ते मला वाटतं त्याच्यामुळे मी विचित्र माझी एकूणच पद्धत असेल. या काळानंतर 10वी मी नापास झालो आणि हातात पुस्तक आली. मग सगळी सापडली अशी लोक. आणि मृत्युंजय जेव्हा वाचलं तर त्या वाचताना मला कळलं की त्यातले राक्षस आपण आहोत असं वाटायला लागलं मला. की त्यातल्या ज्या किंवा तुम्ही जर राधेय असेल किंवा रामायणाच्या बाबतीत परत वाचायला लागलो. परत मग ज्ञानेश्वरी वाचली. ते वाचताना ते मला असं लक्षात आलं की ह्याची माकड आहे ती मी आहे, ह्यातला जो राक्षस आहे तो मी आहे. ह्यातली सगळी विचित्रे, मग ते रामायणाचे संबंध आठवायला लागले. मग माझा एक दृष्टिकोनच बदलला की आपल्या असण्याचं आणि आपल्या अस्तित्वाचे मी संदर्भ वेगळे जोडायला लागलो. आणि मला त्यातून कुठून तरी कळलं की रोजनिशी लिहायला पाहिजे. आणि रोजनिशी लिहिणं हे स्वतः लिहिण्याची सुरुवात झाली. वाचताना अजून एक गोष्ट कळाली की सगळे एवढे मोठमोठी माणसं आपण वाचतोय म्हणजे ते थेट आपल्याला भेटत आहेत. आणि मग काही ट्रान्सलेटेड पुस्तकं माझ्या हातात सापडली इंग्लिश. चेकाव पासून दोस्तोवस्की यांची, परत प्रेमचंद मला 12वीत हे झालं, शरदचंद्र. आणि पण अचानक वाचायला लागलास तो असं बसा वाचायला? मी वाचायला इतकं लागलो की मी हातातून जेवताना सुद्धा पुस्तक खाली ठेवत नव्हतो. आणि माझा इतका तळाखा होता की मी मृत्युंजय एवढी मोठी कादंबरी मला वाटतं मी 3-4 दिवसात वाचून काढली होती. मी दिवस रात्र म्हणजे रात्री झोपायचं म्हणून झोपायचो आणि सकाळी उठल्या वाचायला सुरुवात करायचो आणि मग बाकीचे कार्यक्रम करायचो. मग त्यात तुम्हाला सांगतो शंकर पाटील, ग्रामीण साहित्य जे सापडेल ते वाच, वेड्यासारखं वाच. आणि पण मग काय मिळालं, काय जाणवलं? खूपच म्हणजे मला माझे संदर्भ लागायला लागले. मला कळालं की जग खूप मोठं आहे. म्हणजे ह्या इतक्या तुकड्यापेक्षा काही हेतू माझे नव्हते. आजचा दिवस ढकलायचा, येईल त्याला म्हणायचा नमस्कार करायचा, संघर्ष झाला तर मारायचं. म्हणजे इतक्या जनावरागत मी जगत होतो. ही कितवीतली गोष्ट आहे? ही 10वी 11वी अगदी 11वीपर्यंत हे होतं. मी 11वीच्या नंतर 11वीत पोलीस भरती झालो मी. आणि पोलीस भरती झाल्यावर तर मला असं एक प्रकरण कळालं. त्याआधी तू वाचायला लागलो होतो. म्हणून तर मी पोलीस भरतीला गेल्यानंतर मला असं झालं की यार मी परत गुलाम झालो. आणि तिथे गेल्यानंतर कुणी वाचायचं प्रश्नच नव्हता तिथे. आणि ते इतका वेड्यासारखा व्यायाम करून घ्यायचे. तुम्हाला कळतं हे इतकं व्यायाम करून काय करायचं. आणि एक पेटी परेड नावाचा एक कार्यक्रम झाला की ज्यानं मला अत्यंत उदास केलं. की तुमची पेटी तुम्हाला देतात, दरी, बूट आणि जंगल बूट, आणि ते वेगळे बूट देतात, ब्रश देतात, तुमचे सॉक्स, लायनॅड, अमुक तमुक म्हणतात, ते सगळं ठेवायचं. आणि आमचे सिनियर लोक तिथं ते प्रदर्शन करत होते की तुम्ही ती पेटी ठेवता, दरी अंतरता आणि त्याच्यावर ते वस्तू ठेवता बाजारात ठेवल्यासारख्या. आणि तुम्ही असे उभं राहता एकदम सावधानच्या जेस्चरमध्ये. आणि तुमचे सिनियर येतात आणि ते म्हणतात हे कुठे आहे, मग तुम्ही ते उचलून असं करायचं आणि असं दाखवायचं आणि परत खाली ठेवायचं. मला प्रश्न वाटायचं हे का, म्हणजे ह्यानं कसा चांगला पोलीस होणार आहे मी. आणि मला इतकं तर्कहीन वाटायला लागलं. मला तेव्हापासून पोलीस, मिलिटरी ह्याच्यावरचा विश्वासच उडाला. आत्ताही हनुमंतप्पा जे बर्फाखाली चेंगरले आणि तो सैनिक गेला, किंवा मध्ये आपला एका अतिरेक्याची आणि ह्याची तुलना केली गेली. मला देशभक्ती ही खूपच एक्झॅग्रेटेड, ओव्हर रेटेड गोष्ट वाटते. देशभक्ती नावाचं प्रकरण ना, तुम्ही देशभक्तीच म्हणजे ते काही व्हिडिओ करतात बघा मुंबई पुण्यातली पोरं की अचानक ठेलेवाल्याला एखाद्या पाणीपुरीला वाल्याला विचारायचं की राष्ट्रगीत कोण लिहिलं तुम्हाला माहिती का, तर तो म्हणतो नाही, बघा हा किती म्हणजे नालायक आहे, हा कसा काय म्हणत त्याला राष्ट्रद्रोही आहे. मग मला वाटतं की तुम्हाला पेरता येतं का, तुम्हाला नांगर धरता येतो का, तुम्हाला दगड फोडता येतात का. तर ही गोष्ट नाही ना. मग देशभक्ती अशी काही नसते की तुम्ही सीमेवर जाऊन लढलं पाहिजे. परत एक मला एकूणच हा खूप विचित्र विचार आहे, मला कळत नाही की हा माझा कसा बरोबर चुकीचा. पण मला वाटतं की आता मी त्या हनुमंत ह्याच्याबद्दल वाचतानाच मला मी वाचलं की कोणीतरी एक सैनिक म्हणाला होता की बेनझीर भुट्टो आणि इंदिरा गांधी जर एक वेळी येऊन राहिला, एक दिवस त्यांनी ड्युटी केली सियाचीनमध्ये, तर ते लगेच हा प्रश्न सुटेल. तर हे खरंच माझं मत आहे, तुम्ही ते करून बघा. आणि मला माझं असं वाटतं सियाचीन सारख्या प्रदेशामध्ये जिथे वर्षाला जवळजवळ 4,000 कोटी रुपये आपले देशाचे खर्च होत आहेत, तिथे अशा प्रकारे सैन्य उभं करणं आणि सगळं करणं हे थोतांडे असं वाटतं. मला एकूणच मला खरंच सांगा माझी अक्कल कमी आहे.
पण मला एकूणच मिलिटरी हे प्रकरण खूप मजेशीर वाटतं. तुम्ही जरी प्रेमानं सोडवलं तर किती लोक नीट जगतील. मध्ये मला शुभेच्छा द्यायला सांगितल्या कोणीतरी रक्षाबंधनला, की तुम्ही मिलिटरी टी-व्हीवरच, की त्यांना शुभेच्छा द्या. तर मी असं बोलून गेलो की म्हटलं तुम्ही आमच्यापासून सगळ्या सणावाराला मुक्ता. माझा भाऊ पोलीसमध्ये आहे, तो घरी नसतो, म्हणजे तुम्ही काय देशभक्ती करता. तो वैतागतोच, त्याच्या मनात अजिबात चांगलं नाही. त्याचं मत इतकं विचित्र होत जातं, माझं मत इतकं विचित्र होत जातं ह्या पोलीस दलाबद्दल. ती बिचारी, म्हणजे मी पोलिसांना खूप जवळून बघितलं. माझ्या घरात 2 पोलीस आहेत. दोन्ही भाऊ तुझे पोलीस आहेत? दोन्ही. एक आता त्यानं पण नोकरी सोडली, एक तर अजून पोलीस आहे. आणि तो बिचारा इतका चांगला होता, तो आता नॅशनल खेळू शकला असता. तो नॅशनल चॅम्पियन आमच्या घरातला पहिला आहे. तो आता महाराष्ट्र केसरी झाला असता, ऑलिम्पिक खेळू शकला असता. इतकं टॅलेंट त्याच्यात होतं. तो काय खेळतो? कुस्ती. पण तो त्या काळात आमची परिस्थिती इतकी वाईट होती की घरी खायला नव्हतं. पण त्या काळात आत्ताही तुम्ही जेऊर करमाळ्यात गेला आणि भारतचं नाव विचारलं की हा कसा खेळतो, तर तुम्हाला कोणी सांगितलं की खूप भारी पैलवान होता. हरिश्चंद्र बिराजदार जे हिंद केसरी होते त्यांचा तो आवडता होता. काका पवारकडे तो त्या काळी थोड्या दिवस शिकला आणि तो इतका चांगला खेळायचा. तो 8वी 9वीत असताना मोठमोठ्या पोरांना पाडायचा. पण परिस्थिती नव्हती. आता तो काय करतो, तो पोलीसची नोकरी करतो. म्हणजे इतकं टॅलेंट तुमचं काय करतं, आता एक राखण करतं. काय करतं तर नालायक माणसं सिग्नल तोडून येत म्हणून हे करायचं, दंगली करून येत म्हणून हे करायचं. मग मला हे गणितच कळत नाही इकडून. म्हणून देशभक्ती ही ना, प्रेमानं जगणं हीच देशभक्ती. आणि देशभक्ती कशाला, तुम्ही माणसं एकमेकांचं करा. आता हे खरं बालिश वाटेल की जेव्हा तुम्ही एकमेकावर क्रूर माणसं असतात नाही का, आता नेहमीच तोडतात किंवा आपण जर सोडलं तर पाकिस्तान आक्रमण करेल, हे तर गोष्ट आहेच. आणि समजून घेतलं तर मला वाटतं किती हे आहे. आणि त्यात त्या जो कोणी सैनिक हे म्हटलं आहे, हे खरंच इतकं भारी वाक्य आहे की ह्या दोन्ही पंतप्रधानांनी एकदा जर इथं सीमेवर त्या सियाचीनमध्ये जर नोकरी एक रात्र केली तर त्यांना कळेल की हे प्रश्न लगेच सोडवलं पाहिजे. हेच माझं मत आहे की सगळ्यांनी ते बघायला पाहिजे. तुम्ही दलित होऊन बघितलं पाहिजे, तुम्ही सवर्ण होऊन बघितलं पाहिजे. उगीचा रोष कामाचा नाही, आपापल्या बाजू असतात. पण प्रेम हाच एकमेव मार्ग आहे मला वाटतं की सगळ्या अडचणींपासून आपण छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी 4 व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मानपाटीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेटेंच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. आपल्या आयुष्यातल्या वास्तवाची इतकी तीव्र जाणीव ती कवितेत आहे, ती सिनेमात आहे. काय हे वास्तव आहे, हेच अंतिम आहे? काय याच्या मागे विचार काय आहे? म्हणजे मी वास्तवाच्या धगीने इतका होरपळलोय ना की स्वप्नातला गारठा कधी जाणवतच नाही. किंवा तुम्ही थोडक्यात कधी असं थोडं रंगायला लागला, म्हणजे माझ्या स्वप्नातही माझं स्वप्न भंगतच. म्हणजे मला खूप वेळा हे आठवत आहे की असं काहीतरी छान स्वप्न पडतंय, सुखाचं स्वप्न पडतच नाही. पडलं तर त्याचा अंत काहीतरी असा. म्हणजे मला कित्येक आठवते की जी मुलगी आवडत होती, मी तिला भेटायला चाललोय आणि तिला भेटतोय, अचानक तिचा वडील यायचं असते. हे आपलं खूप गपलं आहे. आपण इतके हे बुरशी असं ना, माझ्या पण बुरशी चढायला लागते कलाकार म्हणून. आणि मी नेहमी दुरुस्त करून घेतो, मी झटकतो. आणि मला ना विसरण्याची खूप चांगली सवय आहे की मी कोण आहे, म्हणून मला लय बरं राहता येतं. कलाकार वगैरे असं काही वेगळं नाही. मला वाटतं की तुम्ही समाजाची भाषा वापरता, समाजाच्या प्रतिमा वापरता, इथल्या मातीतल्या झाडांच्या तुम्ही सगळ्या गोष्टी वापरता आणि अचानक तुम्ही कलाकार कसं काय होता.